नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. मिथून दार ठोठवता आत येतो. निखिल, ती कृती. मिथून पुढे काही बोलणार पण अचानक शांत होतो. काय झालंय, काही माहिती मिळाली का? निखिल खुर्चीवरून उठतच विचारतो. हो. मिथून थोडा अडखळतो, मग सांगणार. निखिलही अधीर होतो. निखिल, तुझ्या घरी माया आहे ना, ती वहिनीच्या खाण्याच्या गोष्टीत काहीतरी मिसळताना दिसली. आणि मिथून पुन्हा थांबतो. आणि काय? मिथून, लवकर सांग. निखिलचा आवाज तीव्र होतो. कृतिका मायाला धमकावत होती. मिथून काकीकडे पाहत बोलतो. नक्की काय बोलत होती, कळलं का? निखिल राग आवरत विचारतो. ते स्पष्ट नाही, पण तेव्हा मायाच्या हातात एक पॅकेट होतं. मिथून सांगतो. चल, तो फुटेज पाहूया. निखिल केबिनमधून बाहेर पडतो. ताई, कृतिकाला घरी ठेवणं चुकीचं ठरलं. काकी काळजीने म्हणतात. अजून काही कळलं का, तिने काय केले ते? साधना विचारतात. काकी, कृतिका असं काही करणार नाही. निकिताही म्हणते. निकिता, तू जास्त काळजी करू नकोस. मी निखिलला सांगते, तो तुला फोन करेल. साधनाही सांगते. हो आई. निकिता फोन ठेवते. थोड्याच वेळात निखिल केबिनमध्ये परत येतो. त्याचा चेहरा रागाने लाल झालेला आहे. तो कोणाशी न बोलता मोबाईल आणि गाडीची किल्ली घेऊन तडक बाहेर निघून जातो. साधना, विजय आणि काकांना सगळं सांगतात. मग तेही घाईघाईत निखिलच्या मागे जायला निघतात. निखिल गाडी पार्क करून आत गेला असता बाकीचेही घाईत त्याच्या मागे जातात. हॉलमध्ये आजी, कृतिका, सायली आणि यश आहेत. कृतिका, निखिल रागातच ओरडतो. दादा काय? कृतिका काही बोलणार, पण त्याआधी निखिल तिच्या थोबाडीत जोरात मारतो. ती इतक्या जोरात मारली जाते की तो तोल जाऊन खाली पडते. ती निखिल, विजय त्याला मागे ओढतात. डॅड, सोडा मला. निखिल हात झटकत बोलतो. सायली कृतिकाला उठवते. निखिल तर आजी त्याच्याकडे पाहतात. तर कोणीही मध्ये बोलायचं नाही. आणि मी. निखिल पुढे येत बोलतो. कृतिका घाबरून मागे जाते. यावेळेस भीती वाटली नाही. आता का घाबरत आहेस? निखिल नजर रोखून विचारतो. दादा, माझी मजबुरी होती. कृतिका अडखळत बोलते. कसली मजबुरी? तुझ्या नवऱ्याला निकिताने खोट्या केसमध्ये अडकवलं आणि त्याला वाचवण्यासाठी तू तिच्या प्लॅनमध्ये सामील झालीस? निखिल ओरडतो. निखिल, काय झाले नीट सांग. आजी रागवून बोलतात. त्यांना निखिलने कृतिकावर हात उचललेलं आवडलं नव्हतं. ही तुमची लाडकी नात माझ्या बायकोच्या जीवावर उठली होती. निखिल टेबलवरचा फ्लॉवर वॉस जोरात फेकून देतो. दादा, काय झालं आहे सांग. आणि वहिनी ठीक आहे ना? यश काळजीने बोलतो. निकिता, माहिती आहे ना सगळ्यांना, हिचा नवरा तिच्या कंपनीत काम करत होता. ही निकिता म्हणजे निखिलची जी पहिली फ्रेंड होती निकिता, तिला सूड उगवायचा होता. त्यासाठी तिने हे सगळं केलेलं होतं. निकिताने त्याला खोट्या केसमध्ये फसवलं होतं, म्हणजेच कृतिकाच्या नवऱ्याला. आणि त्याला सोडवण्यासाठी कृतिकाने तिची ती अट मान्य केली होती. आणि माझ्या निकिताचा जीव घ्यायला आली आहेस ही. मी आधी लक्ष नाही दिलं, पण आता कळते का हिला आत्ताच फॅमिली आठवली. निखिल परत तिच्यावर हात उचलणार तेव्हा साधना त्याला अडवतात. दादा, तिचा जीव नसता गेला, फक्त तिची बॉडी निकामी होणार होती. कृतिका बोलते. तुला लाज वाटते का कृतिका? काकी हताश होऊन बोलतात. माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी मी काहीच करायचं नव्हतं का? कृतिका चिडून बोलते. तू जर आम्हाला सांगितलं असतंस ना, तर आम्ही त्याला सोडवलं नसतं का? कृतिकाला विजय म्हणतात. निघायचं इथून, नाहीतर जीव घेईन मी तुझा. निखिलही रागात तिचा गळा आवळतो. निखिल, विजय ओरडतात, पण तो ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. यश आणि विजय त्याला पकडून मागे घेतात. निखिल, वेळ लागला आहे का? विजय त्याचा चेहरा त्याच्याकडे वळवतात. तर हो, वेळ लागला आहे मला. निखिलही चिडून बोलतो. निखिल, इकडे बघ, शांत हो. साधना त्याच्या गालावर हात ठेवतात. आई, हिच्यामुळे निकिताला काही झालं असतं तर मी कसं जगलो असतो? डॅडने तर आधीच सांगितलं आहे, हे सगळं जर घरातून कोणी केलं असेल तर ते निकिताला परत पाठवणार नाही आहेत. निखिल बोलतो. निखिल, आपण बोलू त्यांच्यासोबत, सगळं ठीक होईल. तू त्रास करू नकोस. विजयही समजावतात. काहीच ठीक होणार नाही आहे डॅड. ते निकिताला इथे पाठवणार नाही आहेत. निखिल हतबल होतो. निखिल, मी माफी मागेन त्यांची. तू असा खचू नकोस. काकीही म्हणतात. कृतिका, निघायचं इथून. यश तिला बोट दाखवत बोलतो. मी आता कुठे जाऊ आशीला घेऊन? माझा नवरा जेलमध्ये आहे. मी असं काहीच करायचा विचार केला नव्हता. माझ्या नवऱ्याशिवाय कोण आहे आम्हाला? आशी कशी राहणार होती तिच्या बाबांशिवाय? कृतिका रडत सांगायला लागते. निखिल, तू शांतपणे ऐकून घे. कृतिकाने जे केलं आहे ते चूकच आहे, पण ते सगळं निकिताच्या त्या सांगण्यावरून केलं आहे. तिची मजबुरी होती. आजी म्हणतात. आता काय, फक्त तेवढंच सांग आजी. निखिलला आजीच्या बोलण्याचा रोग कळतो. मला असं वाटतं, जोपर्यंत कृतिकाचा नवरा जेलमध्ये
हॉलमधून बाहेर येत नाही तोपर्यंत आशी आणि कृतिका इथेच राहतील. आजी सगळ्यांकडे पाहतच बोलतात. पण ही गोष्ट कोणालाच पटली नाही. आजी काय बोलतेस तू? ही वहिनीच्या जीवावर उठली आहे आणि तू हिला इथे राहू देणार आहेस? यशही चिडून बोलतो. यश आई बोलतात तसंच होणार. विजय म्हणतात जे करायचं आहे ते करा. निखिलही रागाने बाहेर निघून जातो. निखिल घरातून निघाला पण त्याला कुठे जायचं ते काही त्याला कळत नव्हतं. जसजसा रस्ता दिसेल तशी गाडी भरधाव वेगाने धावत होती. दुसऱ्या दिवशी निखिल रात्री घरीही गेला नव्हता आणि निकिताकडेही नाही. निकिता त्याला फोन करून हैराण झाली होती. काल घरी काय झालं ते साधनाने तिला सगळं सांगितलं होतं. निखिल कुठे आहात? निकिता फोन पाहत बोलते. ती खूप वेळापासून त्याला कॉल करत होती. मग निकिता साधनाला कॉल करते. हॅलो आई, हे आले का घरी? निकिता काळजी विचारते. नाही, कालपासून तो आला नाही आहे. मला वाटलं रात्री तुझ्याकडे येईल असं साधना सांगतात. नाही आई, मी किती कॉल केले पण ते रिसीवच करत नाही आहेत. मला खूप भीती वाटते. निकिता हुंदके आवरतच बोलते. निकिता तू रडू नकोस, मी तुझ्या बाबांना सांगते. साधना बोलून आता कॉल कट करते. तर आता साधना हॉलमध्ये येत आवाज देतात आणि साधना आता काय झालं आहे विजय विचारतात. निखिल निकिताकडेही गेला नाही आहे, शोधा त्याला, कुठे आहे तो? निकिता घाबरून गेली आहे. साधना देखील आता सांगू लागतात. तर आई, डॅड, सायली फोन पाहत ओरडते. काय झालं आता? साधना विचारतात. निकिताने सुसाईड केलं. सायली टीव्ही सुरू करते. टीव्हीवर तीच बातमी सुरू होती. निकिता कदम यांची हत्या, राहत्या घरी आत्महत्या. आत्महत्या का केली हिने? म्हणजेच ही जी निकिता होती, जी ब्लॅकमेल करत होती कृतिकाच्या नवऱ्याला, तिने आता आत्महत्या केलेली होती. निखिल घरी येतो पण काही न बोलता सरळ रूममध्ये निघून जातो. साधना त्याच्या मागे रूममध्ये येतात. निखिल फ्रेश होण्यासाठी गेला होता. त्या त्याची वाट पाहत थांबतात. तो फ्रेश होऊन येतो. निखिल कुठे होतास कालपासून? निकिता किती घाबरली होती रे. अरे तिचा कॉल तरी रिसीव करायचा असणार. साधना त्याला म्हणतात, आई तू शांत हो आधी, मी निकिताशी बोलतो, तू बस इथे. तर निखिल त्यांना बेडवर बसवतो आणि आता निखिल फोन घेऊनच आता लगेच निकिताला कॉल करतो. एका रिंगमध्ये ती आता कॉल रिसीव करते. तुम्हाला आजकाल आहे की नाही काही अक्कल? कुठे होतात तुम्ही? बोलत आता. निकिता चिडून बोलते. तू बोल, दिलं तर बोलेन ना. निखिल म्हणतो, नाटक करू नका, कुठे होतात ते सांगा. निकिताही बोलते, मी ठीक आहे, आत्ताच घरी आलो आहे, रेडी होऊन येतो तुझ्याकडे. निखिल सांगतो, तुम्ही आधी या. निकिता म्हणते, वरेश होणार येतो. निखिलही बोलतो, निकिताने सुसाईड केलं आहे, तुम्ही तर काही. निकिता अडखळत विचारते, हो मीच. आता तुला कोणी त्रास नाही देणार. निखिल बोलतो. निखिल तुम्ही हे? निकिता बोलणार तेव्हा निखिल तिला ओरडतो, मी येतो मग बोलूया आपण, आणि कॉल कट करतो. निकिताला घेऊन ये. आता साधना सांगतात, मला नाही वाटत डॅड तिला पाठवतील. निखिलही म्हणतो. निखिल पण साधना बोलतात, कृतिका इथे आहे तोपर्यंत निकिताला राहू दे तिथेच, आणि तसंही डॅड तिला पाठवणार नाही आहेत, कृतिका इथे आहे म्हणून. निखिलही सांगतो, तुझे बाबा कधीच आईच्या शब्दाबाहेर जाणार नाही आहेत. मला त्यांचंही वागणं पटत नाही आहे. आईच्या चुकीच्या गोष्टींमध्येही तुझे बाबा त्यांची साथ देत आहेत. साधना वैतागून बोलतात, आई जाऊ दे, बोलून काही फायदा नाही आहे. निखिलही म्हणतो, जा, तू निकिताला भेटून ये, परत असं करू नकोस, ती खूप घाबरली होती. साधना सांगतात, म्हणजे आज मॅडम माझं काही खरं करणार नाहीत. निखिल हसत बोलतो. निखिल आणि साधना खाली येतात. कालपासून कृतिका रूममधून आता बाहेर आली नव्हती, तर मायालाही आता कामावरून काढून टाकलेलं होतं. तर निखिल कुठे होतास कालपासून? काकी काळजीने विचारतात. काकी मी ठीक आहे. निखिल एका हाताने त्यांना जवळ घेतो. निखिल सांगून जायचं ना काही. विजय थोडं रागावून बोलतात, डॅड तुम्हाला माझ्यापेक्षा दुसऱ्यांची काळजी जास्त आहे, तुम्हीच तेच करा. निखिलही मिश्किल हसत आता बोलत असतो. तुम्ही आता विजय बोलतात, सॉरी डॅड, पण तुम्हाला माझी काळजी आहे असं वाटतच नाही. निखिलही आता सांगतो. निखिल मला स्पष्ट बोल, काय बोलायचं आहे ते. आजीही म्हणतात, मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे आई, मी जातो. निखिल सांगतो, हां गेल्यावर कॉल कर मला. साधनाही सांगतात. निखिल कोणाशी काही न बोलता निघून जातो. तर आता तिथून निखिल निकिताच्या माहेरी येतो. तर निकिता आता तिच्या रूममध्येच होती. बरं झालं निखिल तू आलास,
निकिताने कालपासून काहीच खाल्लं नाही आहे. कविता त्याला पाहूनच आता सांगतात, का कुठे आहे ती? निखिलही आता विचारतो, रूममध्ये आहे. कधीपासून? आता खालीही येत नाही आहे. कविता सांगतात, मी बघतो आई, थांबा. निखिलही म्हणतो. निखिल रूममध्ये येतो. निखिल बोलतो. त्याला पाहून निकिता चिडून हातातला फोन फेकते. काय झालंय? निखिल काळजीने तिला विचारतो आणि तिला जवळही घेतो. बोलू नका तुम्ही. निकिता रागाने त्याच्या हात झटकते. मला सांग ना, काय झालं आहे? निखिल पुन्हा तिचा हात पकडत बोलतो. जा तुम्ही. कालपासून मी आहे की नाही हेही विसरलात आणि आता आलायत काळजी दाखवायला. माझी काळजी काय करायची काहीच गरज नाही आहे. निकिता रडत बोलते. निकू रडू नकोस. निखिल तिला मिठीत घेतो. ती त्याच्या छातीवर मारत दूर व्हायचा प्रयत्न करते, पण निखिल सोडत नाही. शांत हो, मी आहे ना आता. निखिलही तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो. निकिता तरीही मुसमुसत होती. तुम्ही मला सोडून नाही जायचं? अरे हो ना शोना, नाही जाणार कुठे, तू रडू नकोस. निखिल तिला समजावत बोलतो. थोड्या वेळाने निकिता शांत होते. दोघंही सोबत जेवण करतात आणि निखिल तिला तसंच घेऊन बसला होता. ती त्याला सोडतच नव्हती. निखिल बोलतो. निकिताही म्हणते, काय? बोल ना तू. निखिल सांगतो, तुम्ही बोला, मी ऐकते. निकिता त्याच्या शर्टची बटणाशी खेळत बोलते. तुला वाटत असेल ना हे सगळं माझ्यामुळे होतंय. तू जर माझ्यासोबत लग्न केलं नसतंस तर. निखिल पुढे बोलणार तेव्हा निकिता त्याच्या ओठांवर हात ठेवते. मग कोणाशी लग्न करायचं होतं तुम्हाला? निकिता रागवायचं नाटक करत विचारते. तुम्हाला माहिती आहे मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. निखिलही बोलतो. आर्या त्यांना बोलवायला येते. जिजू तुमच्या घरचे सगळे आलेत, आर्या सांगते. काय? दोघं एकदम बोलतात. हो, तुम्हाला खाली बोलवलं आहे, आर्या म्हणते. हां चल, निखिलही बोलतो. आणि त्यानंतर मात्र आर्या म्हणते, चला. हॉलमध्ये आजी, विजय, आता साधना, काका आणि काकी हे सगळेच आलेले होते. आम्ही निकिताला घेऊन जायला आलेलो आहोत, आजी सांगतात. रमाकांत आणि उमेश घेऊन देत नाही. मग बोलूया. सुमन आजी, निकिताची आजी म्हणतात. बोलायचं काय आहे? निकिता आमची सून आहे आणि आम्ही तिला घेऊन जाणार आहोत, आजी बोलतात. बाबा आणि काका आल्यानंतर आपण यावर बोलू, जय शांतपणे सांगतो, पण त्याच्या शब्दात धार होती. आई जय बरोबर बोलतोय, विजय म्हणतात. तर आता निकिता कविता आणि आशाजींच्या बाजूला थांबते. आशाजी तिला सगळ्यांच्या पायाला स्पर्श करायला सांगतात, पण ती मान हलवून नकार देते आणि कविताचा हात घट्ट पकडते. आई मी सांगितलं होतं ना. निखिल थोडं चिडून बोलतो. साधना आजीकडे इशारा करतात. निखिल वैतागून चेहऱ्यावरून हात फिरवतो. थोड्या वेळात रमाकांत आणि उमेश येतात. तुम्ही निकिताला घेऊन जाण्यासाठी आलाय, पण आम्ही तिला पाठवणार नाही, उमेश सांगतात. ती आमची सून आहे, आजी म्हणतात. आमची मुलगी आहे, आम्ही ठरवू शकतो तिच्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे ते, उमेशही बोलतात. तुम्ही तिचे काका आहात, रमाकांत बोलतील तर ठीक असेल, आजी सांगतात. दादाजी बोलत आहेत तेच होणार आहे. निकिता तुमच्यासोबत जाणार नाही, रमाकांत काकाही म्हणतात. तुम्हाला तुमच्या मुलींची काळजी दिसत नाहीये, आजी खोचक हसत बोलतात. तिच्या जीवाची काळजी आहे म्हणून तर पाठवत नाहीये, रमाकांत आता नजर रोखून सांगतात. तर कृतिकाकडून चूक झाली आहे, आजी बोलतात. चूक वाटत आहे तुम्हाला? रमाकांत देखील रागवून बोलतात. रमाकांत हळू, तुम्ही आमच्या आईशी बोलत आहात, विजय देखील म्हणतात. तो काही चुकीचं बोलत नाही आहे, हळू बोलायला आमच्या निकिताच्या जीवाचा प्रश्न आहे, सुमन आजी सांगतात. तुम्ही मुली आणि सुनेच्यामध्ये फरक केलाच आणि तुम्ही कृतिकाकडून चूक झाली म्हणताय ना. ही चूक जर निकिताकडून झाली असती तर तिला घरात ठेवलं असतं का तुम्ही, ते मला सांगा, रमाकांत आता स्पष्टच विचारतात. त्यावर कोणीच काही बोलत नाही. जसं तुम्हाला आता तुमच्या मुलीची काळजी आहे ना, तसंच मला माझ्या आता मुलीचीही काळजी आहे, रमाकांत सांगतात. आपण मागचं आता सगळं काही सोडून पुढे जाऊया. आता काका काचरतच बोलतात. काय सोडून पुढे जायचं आहे? माझ्या निकिताचं शरीराचं किती नुकसान झालं आहे माहिती आहे का तुम्हाला? विचारा निखिलला, तुम्हीच सांगा निखिल. तुमच्या बहिणीमुळे तुम्ही आता दोघंही आई बाबा होऊ शकणार आहात का, हे तुम्हाला माहिती आहे, रमाकांत बोलतात. सगळे ऐकून स्तब्ध होतात. आता सगळ्यांना कळत होतं रमाकांत आणि निकिताला पाठवायला तयार नव्हते. त्यांचं शेवटचं वाक्य ऐकून निकिताची बॉडी आता थरथर कापत होती. तर कविता तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलतात. मम्मी मी ठीक आहे, निकिता कसंबसं बोलते. ती भरल्या डोळ्यांनी आता निखिलकडे पाहत होती. त्याच्या जवळ येऊन थांबते. निखिल डॅड बोलतायत ते. निकिता आशेने त्याच्याकडे पाहत होती. निखिल सुन्न झाला होता. काय बोलावं हे त्याला कळत नव्हतं. त्याचा चेहरा पाहून निकिता समजून गेली. तिच्या डोळ्यातलं पाणी कधी गालांवर
झालं हे तिलाही कळलं नाही. निकू रडू नको, निखिल तिला मिठीत घेतो. आजी तिच्या जवळ जातात. निकिता बाळा सगळं ठीक होईल, तू घरी चल, आपण तुझी ट्रीटमेंट सुरू करूया. आजी तिच्या डोक्यावर हात ठेवतात. त्यांचं बोलणं ऐकून निकिता रागाने मागे होते आणि त्यांचा हात झटकते. कृतिका आणि सायलीसोबत मी हे केलं असतं तर तुम्ही असंच बोलणार होतात का? आधी आत्या, मग राहुल, त्यानंतर मोठे बाबा आणि आता कृतिका. मी हेच सहन करायचं आहे का त्या घरामध्ये राहून? निकिता आता चिडूनच ओरडतच विचारते. निकिता आपण शांतपणे बोलूया, विजयही सांगतात. मला नाही बोलायचे, तुम्ही सगळे जा इथून. निकिता डोकं घट्ट पकडून जोरात बोलते. जय तिला पकडतो. निकू जय बोलतो दादा. निकिता त्याला पिलगून रडायला लागते. निकू रडू नकोस बाळा, तू माझा स्ट्रॉंग बच्चा आहेस ना, जयही सांगतो. निकिता जास्तच रडत होती. कविता, आशा जे तिला समजवत होत्या पण तिचं रडणं काही थांबत नव्हतं. जिजू प्लीज तिला शांत करा, आर्या बोलते. निखिल तिचा आवाज ऐकून भानावर येतो आणि तिच्या जवळ जातो. जय बाजूला घेऊन निकिताचा हात आता निखिलच्या हातात देतो. निकू इकडे बघ. निखिल तिला सरळ थांबवतो. निखिल माझी चूक होती. निकिता हतबल होऊन बोलते. नाही रे शोना, तुझी काही चूक नाही आहे, तू रडू नकोस. निखिल तिची डोळे पुसतच बोलतो. निखिल कृतिका तिथे राहणार असेल तर मी येणार नाही, निकिता स्पष्ट सांगते. निकिता हे काय बोलत आहेस तू? आजी विचारतात. कृतिका गेली तरच मी घरी येईन, नाही तर नाही, निकिताही ठामपणे सांगते. तिचा नवरा जेलमध्ये आहे, आम्ही तिला कुठे पाठवणार? आणि तू विसरू नकोस, ती त्या घरची मुलगी आहे. आजी थोड्या रागाने बोलतात. मग मी घरी कधीच येणार नाही, निकिताही बोलते. निखिल तू समजाव तिला, आजी सांगतात. तुम्ही मला चल म्हणणार आहात? निकिताही विचारते. आजी तिला जिथे राहायचं आहे तिथेच राहू दे तिला. आणि निखिलही सरळ शब्दात बोलतो. निकिता तिच्या रूममध्ये निघून जाते. मी तुम्हाला सांगितलं होतं निकिताला मी घरी घेऊन येणार नाही आहे, मग तुम्ही सगळे का आला तिथे? निखिलही चिडून बोलतो. आम्हाला तुझी काळजी होती म्हणून, आजी सांगतात. हात चोळून सांगतो. माझी काळजी करू नका, बघितलंत ना मला कोणाला किती काळजी आहे ते. निखिलही विजयकडे एक नजर टाकत बोलतो. आपण आता निघूया, आपल्यामुळे निकिताला खूप त्रास झाला आहे, साधना सांगतात. हो निघूया आपण, काका बोलून बाहेर चालू लागतात. तर निकिताची काळजी घे, साधना सांगतात. सगळे निघून जातात तर रमाकांत हताश होऊन बसले होते. रागाच्या भरात त्यांच्या तोंडून काय निघून गेलं ते आता त्यांना कळलं होतं. डॅड मी बोलतो निकिताशी, हे आज ना उद्या तिला कळणारच होतं. निखिल त्यांना समजावतच आता बोलतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.